नमस्कार, मी तेजश्री तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात अतिशय पौष्टिक असलेली अळीवची खीर किंवा हलीमची खीर. तर मी एका वाटीमध्ये 4 चमचे अळीव घेतलेले आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेला आहे, अर्धा कप दूध घेतलेले आहे आणि 5 बदाम पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. आता आपल्याला एका बाउलमध्ये अळीव भिजत घालायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अळीव आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा सहजरित्या भेटून जाते. ह्याला आपल्याला आता कमीत कमी 1 तास तरी भिजत ठेवायचं आहे. 1 तास झाल्यानंतर आता आपण पाहूया अळीव कसे भिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले अळीव मऊसूत असे भिजलेले आहेत. आता आपल्याला साखर, दूध आणि भिजत घातलेले बदाम घ्यायचे आहेत आणि 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आता गॅसवरती मी एक भांडं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे अळीव भिजवलेले आहेत ते 2-3 चमचे मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता हे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एका पळीच्या साहाय्याने मी ह्याला सतत ढवळून मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे अळीव पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 कप दूध ओतून घेणार आहे आणि आपल्याला ह्याला कमीत कमी 5 ते 7 मिनिट दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. बाळंतिणीला दूध वाढण्यासाठी हळीवाची खीर किंवा हळीवाचे लाडू खायला देतात. हळीवमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते. हे खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण पण वाढते. आता आपल्याला खिरीमध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायचं आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. आता आपल्याला खीर मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून ही साखर पूर्ण विरघळली जाईल. तुम्ही बघू शकता आपल्या खिरीला उकळी आलेली आहे आणि खिरीला थोडा दाटसरपणाही आला आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहे. तूप हे ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातलं तरी काही हरकत नाही. आता आपण ह्याच्यामध्ये आपण जे कापून घेतलेले बदामाचे तुकडे आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. 100 आजारांवर रामबाण उपाय म्हणजे हळीवाची खीर. तसेच केस गळती, कंबरदुखीवरतीही हळीवाची खीर उपाय म्हणून ठरते. आता 5 मिनिट आपल्याला अशीच उकळी काढून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद करत आहे आणि सर्विंग बॉलमध्ये ही खीर काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपली साजूक तुपातील अळीवाची खीर तयार आहे किंवा हलीम खीर तयार आहे. तर थंडीचे दिवस सुरू आहेत, तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा अळीवाची खीर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.